in the last lecture, we have studied something special. That is, we have studied vectors. तुम्ही लहानपणी प्रायमरीमध्ये असताना तुम्ही नंबर्सचे ॲडिशन शिकलेले आहात. दॅट इज द ॲडिशन ऑफ स्केलर्स. स्केलर ॲडिशन. जसं 2 और 2 4, 2 और 2 5 नाही आहे. सो ॲडिशन अँड सबट्रॅक्शन किंवा 2 - 2 इज इक्वल टू 0. हे स्केलर ॲडिशन, स्केलर सबट्रॅक्शन तुम्ही इन द प्रायमरीज तुम्ही शिकलेले आहात. आता तुम्ही व्हेक्टरच्या प्रायमरीमध्ये आहात आज. सो व्हेक्टर ॲडिशन आणि व्हेक्टर सबट्रॅक्शन हे तुम्हाला आज मी समजावणार आहे, शिकवणार आहे. नाउ स्केलर इज अ नंबर विथ अ युनिट. इट इज अ मॅग्निट्यूड. इट इज अ नंबर विथ अ युनिट. बट व्हेक्टर इज something more than the scalar. It is a number with a unit, but it has direction also. म्हणजे स्केलर हा एक नंबर आहे, पण व्हेक्टर हा एक नंबर फक्त नाहीये. त्या नंबर बरोबर जे युनिट आहे, पण त्याच्याबरोबर एक डायरेक्शन पण येणार आहे. सो वी हॅव टू ऍड अँड सबट्रॅक्ट व्हेक्टर्स. सो व्हॉट टू डू? नाउ सपोजिंग AB इज अ डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. म्हणजे माझ्या एका पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झालेली आहे. आधी जो A वर होता तो A पासून B वर पोहोचलेला आहे. सो दिस इज व्हेक्टर AB. डिस्प्लेसमेंट इज 5 meters. Direction is this direction. Next is the second vector. The displacement of the particle now is 10 meters. म्हणजे B वर हा पार्टिकल होता, B पासून आता तो C पर्यंत पोहोचलेला आहे, ज्याचं डिस्टन्स आहे 10 meters in the same direction. So now the addition of the two vectors कशी केली जाणार आहे? तर याचा मॅग्निट्यूड घेतला, AB चा मॅग्निट्यूड 5 meters, BC चा मॅग्निट्यूड 10 meters. Both are in same direction. So 5 plus 10 is equal to 15. So the magnitude of the resultant vector, त्या दोघांची ऍडिशन केल्यानंतरचा जो वेक्टर मिळणार आहे त्याचा मॅग्निट्यूड किती मिळणार आहे? तर इट विल बी 15 meters. आणि त्याची डायरेक्शन काय मिळणार आहे? तर सेम ऍज द डायरेक्शन ऑफ द बोथ द वेक्टर्स. सो इन दिस वे AC ची डायरेक्शन कशी आहे? AB आणि BC सारखी सेम. आणि AC चा मॅग्निट्यूड किती आहे? त्या दोघांचा ऍडिशन. So this is the addition of the vectors which are in the same direction. Now the next is the addition or the subtraction of the vectors. So the subtraction of two vectors. Supposing हे पण displacement vectors आहे. So एक माझा पार्टिकल आहे ज्याची डिस्प्लेसमेंट झालेली आहे फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B. किती डिस्टन्सची डिस्प्लेसमेंट झाली आहे? 5 meters ची डिस्प्लेसमेंट झालेली आहे. Now this point is again displaced by 10 meters. आता या वेळेला परत डिस्प्लेसमेंट झालेली आहे AB पासून B पासून C पर्यंत. आधी A पासून B पर्यंत डिस्प्लेसमेंट झाली, आता B पासून C पर्यंत डिस्प्लेसमेंट झाली. पण in this case the distance from B to C is 10 meters only as above, but the displacement now is exactly in the opposite direction to the initial displacement. AB ची डिस्प्लेसमेंट ज्या दिशेने होती, BC ची डिस्प्लेसमेंट एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध दिशेने आहे. सो मग इथे कसं होणार? तर मॉड ऑफ AB मायनस मॉड ऑफ BC. AB किती आहे? 5 meters. BC किती आहे? 10 meters. सो दॅट विल बी इक्वल टू AC. म्हणजे हे किती आहे? 5 minus 10. म्हणजे इथे AC किती येणार? -5. -5 काय सांगतो? की 5 मीटर ही त्याची डिस्प्लेसमेंट आहे A पासून C पर्यंत पार्टिकलची. पण मायनस काय सांगतो? की त्याची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट टू द AB. ABच्या डायरेक्शनच्या विरुद्ध आहे. म्हणजे इथे डायरेक्शन ठरवणारा कोण आहे? BC. कारण BCचा मॅग्निट्यूड कसा आहे? जास्त आहे, 10 meters आहे. सो BCच्या मॅग्निट्यूड प्रमाणे रिझल्टंट व्हेक्टर जो आहे त्या दोघांचा ऍडिशन, त्या रिझल्टंट व्हेक्टरची डायरेक्शन मिळणार आहे. डायरेक्शन ऑफ AC इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ BC अपोजिट टू AB अँड द मॅग्निट्यूड ऑफ AC विल बी 5 meters. इथे या दोन व्हेक्टर्सचं सबट्रॅक्शन झालेलं आहे. The addition and subtraction of the two vectors of the same type or of
of the same physical quantity is a resultant vector which gives the same effect or the net effect given by the two vectors added or subtracted. So here we have seen how two vectors having exactly same direction or two vectors having exactly opposite direction are added. Now, what happens if the vectors are not having same direction? जर त्यांची डायरेक्शन सेम नाही तर मग त्यांची ऍडिशन कशी करायची? Now, vector A, that is PQ vector, and vector B, that is RS vector. These two vectors are not parallel or anti-parallel. म्हणजे ते दोन्ही वेक्टर्स कसे आहेत तर ते सेम डायरेक्शन मध्ये पण नाहीये किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये पण नाहीये. त्यांच्या डायरेक्शन्स वेगवेगळे आहेत. मग या केसमध्ये आपण PQ इथे असा PQ ठेवला आणि त्याच्या Qच्या बरोबर टच करून R ठेवला. सो PQ and RS. So we complete the triangle. म्हणजे हे दोन साइड्स घेतले ट्रायंगलचे इन ऑर्डर. हा PQ घेतला आणि त्याच्यानंतर RS घेतला. So this is vector A, this is vector B. So these are the two sides of the triangles of same type or same physical quantity are represented in magnitude and direction by two sides of triangle taken in order. Then by the two sides of the triangle taken in order, then the resultant of the two vectors, that is the vector A and B, is represented by the third side of the triangle. The third side of the triangle, but taken in opposite direction. म्हणजे आपण हे PQ घेतलं आणि हे RS घेतला, म्हणजे हा वेक्टर A घेतला आणि वेक्टर B घेतला, तर हा वेक्टर C या डायरेक्शन मध्ये नाहीये. C कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? असा आहे. द रिझल्टंट इज इन अपोजिट डायरेक्शन. हा वेक्टर कसा येणार आहे? या डायरेक्शन मध्ये येणार आहे. सो A plus B, the resultant of the two vectors A and B is C. So C is the third side of the triangle drawn in opposite sense, which is the resultant vector. The next we are going to discuss is vector addition is commutative. Commutative meaning that is supposing 2 plus 3 is 5. Similarly 3 plus 2 also is equal to 5. So 2 plus 3 is equal to 3 plus 2. So this is commutative. This is called as they are commutative. The scalar addition is commutative. Similarly, vector addition is also commutative. That is, जेव्हा आपण दोन वेक्टर्स ऍड करतो की P वेक्टर आहे आणि वेक्टर Q आहे. सो अकॉर्डिंग आपल्याला माहिती आहे की दे आर नॉट पॅरलल और अँटी पॅरलल. मग त्याची ऍडिशन कशी करणार? तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन प्रमाणे ऍडिशन करणार. सो P आणि Q आपण दोन साइड्स वर ठेवले टेकन इन ऑर्डर ट्रायंगलच्या. सो द रिझल्टंट vector is the third side of the triangle. So this is the resultant of P and Q, but the direction of, so this is the direction of the resultant. If I take Q plus P, मग Q मी असा घेतला आणि P मी असा घेतलेला आहे. So परत two sides of the triangle taken in order. So the resultant will be given by the third side, but in the opposite order. So this is the resultant. याला आपण एकत्रित कसं लिहिलं की समजा P plus Q this is equal to R and Q plus P also equal to R. So P plus Q equal to Q plus P. So we can say that the addition of two vectors is commutative. Now vector addition is associative. What is associative? What is the meaning of associative? That is when 2 plus 3 plus 4. आपण जर तीन नंबर्स घेतले 2 plus 3 plus 4. आता याच्यामध्ये आपण 2 आणि 3 चं ऍडिशन अगोदर केलं. आपण लिहिलं 5 आणि प्लस 4 घेतला.
म्हणजे झालं 9. सो याचा आन्सर 9 आला. पण याच्याच ऐवजी जर मी 2 आणि 3 and 4 चं ऍडिशन मी आधी केलं, सो 3 and 4 इज 7 आणि 2 म्हणजे 2 मध्ये आपण 7 ऍड केला आणि मला 9 मिळालं. सो दिस ऍडिशन, स्केलर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. 2 plus 3 plus 4 equal to 2 plus 3 plus 4 because we are getting the same result. मग जसं हे स्केलर ऍडिशन मध्ये आहे तसंच वेक्टर ऍडिशन पण वेक्टर ऍडिशन इज ऑल्सो असोसिएटिव्ह. नाव आपण इथे वेक्टर घेतला, एक वेक्टर घेतलेला आहे ए, वेक्टर घेतलाय बी आणि वेक्टर घेतलाय सी. आपल्याला तिघांचे ऍडिशन करायचे आहे. पण इनिशियली आपण ए प्लस बी करणार. सो ए प्लस बी, मग आपण अकॉर्डिंग टू द ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन, ट्रायंगलचे 2 साइड्स आहेत, तर द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल इज रिप्रेझेंटिंग द ऍडिशन or the resultant. So this is A plus B is the resultant of this A and B. Now we have added C to A plus B. So this A plus B plus C. So we get this R is A plus B plus C. So this is the R is the resultant of A, B and C, or A plus B and C. Similarly, if I take the addition but in different sense, म्हणजे मी पहिल्यांदा B and C यांना ऍड करते. सो B and C ऍडेड, त्याचा किती मिळालं मला? दिस इज B plus C. This A plus B plus C. So we get the same resultant R equal to A plus B plus C. Now next example, we are asked to express vector AC in terms of AB and CB. So AC is this vector in this direction, AB is vector in this direction, and CB is vector in this direction. So these are the 3 vectors given. We have to express AC. We apply the triangle law of vectors. So the vectors are the 3 sides of the triangle. So we apply the triangle law of vectors. Here we are saying that AC and CB, AC, vector AC and vector CB, this vector AC and this vector CB is equal to vector AB. Hence, AC, we shift this CB here, so we get AC equal to AB minus CB. So AC is equal to AB minus CB. So in this way we have expressed the vector AC in terms of AB and CB. Given in the example is to determine the resultant of 4 vectors. The 4 vectors are A1, A2, A3 and A4. 4 vectors दिलेले आहेत. Vector A1 is vector OA. हा जो OA हा वेक्टर दिलेला आहे, हा जो मॅग्निट्यूड आहे आणि ही डायरेक्शन आहे. A1 हा जो वेक्टर आहे त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? OA एवढा मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन कोणती आहे? ही डायरेक्शन. दुसरा वेक्टर दिलेला आहे A2, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? AB हा त्याचा मॅग्निट्यूड आहे आणि त्याची डायरेक्शन कोणती आहे? ही डायरेक्शन. थर्ड वेक्टर इज A3 वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? तर BC हा त्याचा मॅग्निट्यूड आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे? ही डायरेक्शन दिलेली आहे. फोर्थ वेक्टर इज CD वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड, फोर्थ वेक्टर इज A4 वेक्टर, त्याचा मॅग्निट्यूड किती आहे? CD एवढा त्याचा मॅग्निट्यूड आहे आणि त्याची डायरेक्शन ही दिलेली आहे. नाव असे हे 4 वेक्टर्स दिलेले. नाव they have asked us to find the resultant of these 4 vectors. या 4ही वेक्टर्स जे पॉलीगॉनचे साइड्स आहेत. हा पॉलीगॉन ऑफ 5 साइड आहे, 1 2 3 4 5. तर हे 4 साइड्स जे आहेत ते हे 4 वेक्टर्स आहेत. मग ते फोर्सेस घेऊ आपण. तर हे 4 फोर्सेस आहेत. सपोजिंग 4 वेक्टर्स आहेत, आता या ठिकाणी आपण त्यांना फोर्सेस म्हणू. सो हे 4 जे फोर्सेस आहेत, which are the 4 sides of the polygon. Now we want to find their resultant. ह्या A1, A2, A3, A4 वेक्टरचा आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचं. So we go according to the triangle law of vectors. So according to the triangle
law of vectors. We take triangle OAB. Consider triangle OAB. OA is one side of the triangle, AB is another side of the triangle. So, vector OA plus vector AB is equal to, we complete the third side. आपण ट्रायंगलचे साइड्स इन ऑर्डर घेतलेले आहे, OA आणि AB. So this is the third side of the triangle, that is OB. OA plus AB is equal to OB. OA is A1 vector plus AB is A2 vector. So we get OB, that is A1 plus A2 vector. So this OB, this is OB. So OB is A1 plus A2 vector. मग आता आपण काय फाइंड केलेलं आहे, तर we have found the resultant of A1 आणि A2 या दोन वेक्टरचा आपण रिझल्टंट फाइंड केलेला आहे. Now आपल्याला आता A3 हा वेक्टर पण आहे. So we want to find the resultant of A1, A2 and A3. So I again use the triangle law of vectors. So according to triangle OBC. So according to triangle OBC, vector OB plus vector BC. Vector OB plus vector BC is equal to vector OC. Is equal to vector OC, but OB is A1 plus A2 and BC is vector A3. So A3, this is equal to OC. So OC is A1, vector A1 plus vector A2 plus vector A3. This is OC vector. Now I want to find the resultant of the four vectors. So I now consider the vector A4. I again apply the triangle law of vectors. So I get, according to the triangle OCD. So I use the triangle OCD. I get OC plus CD. OC plus CD is equal to OD. This is according to the triangle law of vectors. But what is OC? OC is A1 plus A2 plus A3. This is OC. And what is CD? CD is A4. So this is A4. So that is equal to OD. So this OD, that is A5. This is equal to, this vector is A5 vector is equal to A1 plus A2 plus A3 plus A4. So this is the vector A5. म्हणजे आपण टू कन्क्लूड, आपण कन्क्लूड काय करतोय की चार वेक्टर्स पॉलिगॉनचे, पेंटागॉनचे चार साइड्स मध्ये चार वेक्टर्स आहेत. म्हणजे ही जी लास्ट साइड आहे ही रिझल्टंट दाखवते. जसं हा वेक्टर A1, A2, A3, A4 याचा रिझल्टंट हे वेक्टर्स या डायरेक्शन मध्ये आहेत, टेकन इन ऑर्डर. सो त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे इथून जाणारा वेक्टर इथपर्यंत पोहोचणारा हा काय दाखवतो आहे, तर या चारही वेक्टर्सचा रिझल्टंट दाखवतो आहे. दिस वी हॅव प्रूव्ड with the help of the triangle law of vectors. आपण triangle law of vectors यूज केला प्रत्येकासाठी, प्रत्येक दोन वेक्टर्स साठी आपण ट्रायंगल लॉ यूज केला आणि आपण
In the last, we have found out the resultant of all the four vectors. If A1, A2, A3 and A4 are forces. So, the resultant of all the forces A1, A2, A3 and A4 is A5 force.